मी तर पहिली खूप घाबरायची. इथं समोर यायचं म्हणलं तरी मला हे व्हायचं, नको नको म्हणायची. मी घरात असल्यामुळे, गृहिणी असल्यामुळे मी कधीच बाहेर निघले नाही. पण जसं हे प्रशिक्षणाला आले, मला प्रशिक्षणाचं पण माहित नव्हतं. मिस्टरांनी तिथं नाव ते दिलं, ते म्हणले तुला ह्या ह्या ठिकाणी जायचंय. तेव्हा पण मी खूप घाबरत होते. म्हणजे जायचंय नेमकं, पण तिथं काय करायचंय आपल्याला जाऊन हे माहिती नाही. नेमकं कुणाला भेटायचंय, काय भेटायचंय, तिथालचे कसे असते काय असते हे माहित नव्हतं. पण इथं जेव्हा मी आले, पहिला पाऊल टाकला, तेव्हा येता वेळेस मी गाडीमध्ये फक्त सरांचं नाव टाकलं युट्यूबला आणि ते बघितलं. त्यांचे 2-4च व्हिडिओ बघितले. मग त्यांचे 2-4 व्हिडिओ ते कानावर पडले की असं वाटलं नाही, हे आपलेच येतं. म्हणजे परिवारामधले असल्यावानीच मला वाटलं. आणि इथं पाऊल टाकल्या टाकल्या असं वाटलं की नाही, मी दुसरीकडे कुठे नाही आले, आपल्याच परिवारातल्या आपल्याच कुटुंबामध्ये आले. आणि पहिल्या वेळेस मी सर्व यांना जेवढे इथं प्रशिक्षण घ्यायला आलेत त्यांच्या समोर तिथून उठायची सुद्धा मला इतकी भीती वाटायची. पण आता मी खात्रीने सांगते की मला भीती वाटत नाही, नाही वाटत. म्हणजे मी पहिल्या दिवसात दिवस बघते आणि आजचा दिवस बघते, याच्यात माझ्यात खूप बदल झालाय. खूप म्हणजे खूप. 3च दिवसात इतका बदल झालाय की मी समोर यायला सुद्धा तिथून उठायचं म्हणलं तरी घाबरत होते. पण मला माझ्यात इतका 3 दिवसात बदल झालाय. आणि सरांचं, नायकवाडे सरांचं सांगायचं झालं, सरांकडे असं बघून वाटतच नाही की ते खरंच कोर्ट मध्ये ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की दुसरे प्रशिक्षण देणारे कसे असतात, कडक असतात. पण सरांकडे बघून असं कधीच वाटलं नाही की ते इतके कडक आहेत. मी म्हणते माणूस असावा म्हणतात ना, माणसाने सोन्यासारखं असावं. मी म्हणते सोन्यासारखं नसावं, सोन्यासारखं नसावं, माणसाने परिसासारखं असावं. कारण परी जिथं हात लावेन तिथं सोनं करतात. तसे आपले नायकवाडे सर आहेत. यांच्याबद्दल मी एवढं सांगू इच्छिते की सर, तुम्ही मला घडवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मी मरेपर्यंत तुमचं हे उपकार कधीही विसरणार नाही. खरंच मला एवढी हे आली, बोलायची तर माझी ताकदच नव्हती, कधीच नव्हती. एक गोष्ट लक्षात ठेवा रामराज चालुक्यांची, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे शब्द आहेत ना सगळ्यांचे, उगा आपलं निरोपाच्या भाषणामध्ये काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये. ते तळमळीने तुमचे. कोणीतरी म्हणताय आईची शपथ घेऊन सांगतो, कोणीतरी म्हणताय मरेपर्यंत सांगतो. मनातून आहेत, ते मनातून आहेत, आपल्या मनातून आहेत. लिहून घेतलेलं नाहीये, मनातून आलं. कधीही बघितलं ना, तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल नेहमी. कुठेही मी भाषण करायला गेले ना, सरांचा चेहरा पहिला माझ्या डोळ्यासमोर येईल. एवढं सांगू इच्छिते सर. धन्यवाद.